जगात जीपीएस स्पर्धा आहेत गाणी प्रीमियर लीग जी दरवर्षी असते आपले. मागच्या वर्षी मी टाकलेली व्हिडिओ आणि मनाला आणि आपल्या लखनबाई जातात त्याला घरी ऑल भावनो हे भावनो मला मी ट्रॉफी दाखवलीच नाही ऍक्च्युली केज आणि ट्रॉफी दाखवतो. हे जीपीएलची जी ट्रॉफी आहे ते काय काय चायनीज वे हे काय हे काय 2 दिन चालू चला किती रुपये किती रुपये किती रुपये आपली आपण बनवली 10 रुपये ना 4 पैकी एक जिंकल्यावर 2 हरले आणि एक जिंकायचे आम्हाला काय देखू. मग फायनल मध्ये आम्ही थोडा टॉप मध्ये येऊ येता टायगर रॉक यांच्या कर्णधारांनी द्यायचे. तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्व हसताय ना हसलेच पाहिजे. तर आज आमच्या गावात जीपीएस स्पर्धा आहेत गाणी प्रीमियर लीग जी दरवर्षी असतात आपले. मागच्या वर्षी मी टाकलेली व्हिडिओ आणि व्हिडिओची खूप चांगला प्रतिसाद भेटलेला आपल्या आणि चॅनलवरती तीच व्हिडिओ अशी आहे की त्याची 2000 व्ह्यूज गेलेत. तर आज पण जीपीएस स्पर्धा आहेत आमच्या गावात गाणी प्रीमियर लीग. तर आता आपण शाळेच्या आलो आहोत आमच्या भाट मैदाना इकडे. आपण आता तिकडे जाऊ सर्व पब्लिक असते जमत आहे आणि आपण आता व्हिडिओ सुरुवात करतो. आणि आमच्याच टीमचं नाव आहे काव्या 11. आणखी असे 10 टीम आहेत. तुम्हाला 10 टीमची इथं बघतो तेवढी ओळख करता येतील दाखवतो तेवढं तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. बाकी व्हिडिओमध्ये बघूच. हे आपले सतीशदा तुमच्या टीमचं नाव काय NB प्रिन्सेस नाव आहे. म्हणजे असे टोटल असे अलग अलग प्रकारचे 10 टीम आहेत. तर तुम्हाला मैदान दाखवतो. मैदान तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघत असतात जी जीपीएलची तयारी केली ते ब्लॉग आहे त्यावरती. तर पुढे व्हिडिओ बघित राहा. नक्की तुम्हाला आवडेल. कोणी नवीन असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुढे व्हिडिओ बघित राहा. आता वरिष्ठ मंडळ असं खेळून घेत आहेत आणि हे सर्व पब्लिक जमलेच आहेत. हे आमचं फर्स्ट टीम पार्टीमध्ये आहे. सर्व फोटो शूट वगैरे चाललं आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ दाखवणार नाही. क्रिकेटची म्हणजे थोडंसं मधल्यामध्ये शॉट मेन आहेत. ट्रॉफी कोण जिंकलं आणि गेल्या वर्षी जसं दाखवलं ना मेन शॉट त्या तुम्हाला दाखवतो. ही आमची टीम आहे. लखनबाई ही आमच्या इथे लखनबाई आमच्या टीममध्ये ओळखीत असतात आणि सर्व पब्लिक आहे आमच्या टीममध्ये. आणि ते सर्व मला जमलेत. हे वरची स्टेज आहे आमचा. आम्ही पण उभं राहू शकता ना रे. आता राष्ट्रगीत चालू आहे. आवाज कमी करा. भारत माता क्रिकेट संघाचा विजय असो. आवडा आवडा तर अशा आता सुरुवात झाली मॅचची. पहिलीच आमच्यासोबत जीपीएल वर्सेस काव्या जीपीएल चॅलेंजर वर्सेस काव्या 11 आणि हे त्यांचे पब्लिक जमलंच आहे आमच्या आणि आमच्या इकडे आहेत. पहिलीच आपली मॅच आहे. अहो पहिली मॅच जिंकली पाहिजे रे. त्याच्यावरती एक जीपीएल चॅलेंजर्स आणि काव्या 11 आणि इथं फायटर्स आणि GCC बॉईज हे 2 संघ खेळून आहेत. सिमेंटची पीच आणि आपली साधी पीच तुम्हाला दाखवली ती. आणि आता संघाची सुरुवात होण्यात आहे चालू. आलेले सर्व मान्यवर ती कसं चालू या ठिकाणी अध्यक्ष मुंबई आणि ग्रामस्थ आज 9 लवकर संघासोबत 2 संघामध्ये खेळवण्यात येत आहेत. इकडे 2 संघ जेणेकरून लवकर संघ खेळवण्यात येईल. सामना फायटर बाईज वर्सेस GCC बाईज या जीपीएलची सुरुवात होत आहे. सर्वप्रथम श्री गणेश क्रिकेट संघाकडून या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. ऍक्च्युली व्हिडिओमध्ये खूप मोठे आहे. या सामन्यासाठी पंचांची कामगिरी करेल ते मेन प्लेअर किंवा मेन जे असं खेळ ते तुम्हाला दाखवायचं आहे. बाकी काय टायगर 11 या टीममधला एक पंच पाठवायचा आहे. मनाला आणि आपल्या लखनबाई जातात खेळायला. ऑल द बेस्ट भावनो. हे भावनो
ग्रुपमध्ये आहे काव्या इलेव्हन याचे द्वितीय चॅलेंजर एमबी प्रिन्सेस आणि ट्रायगर इलेव्हन यामध्ये पंच काढायचे आहेत आणि रायगड रॉकस्टार याचे डिफेन्स सेक्शन पल्टन यांच्यामध्ये काही मॅच चालू झाले दोन टीम होती या सिमिट तिथे आपली टीम खेळते काव्या आणि मनोदन मारलेला आहे 4 रन आहे 2 रन मारले आत्मी 2 रन आत्मी 2 रन ना त्यांचं पब्लिक खूप आहे स्कोर बोर्ड मिलिंद आपले जितू हा मैदान मारलेला आहे हॅपी होती गेला 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 गेलाय थोडा ह्याच्यात आता आपले अमरभाई आहेत उर्फ रबाडा बॉलर पाहिजे आपले उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे तुम्हाला मध्ये मध्ये छोटे समोर आपले पियुष टाकीत बैल आणि 1 पण 2 रन वरून गेला 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 खूप मोठी तुम्हाला छोटे छोटे दाखवतो व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर करा विसरू नका कुठे हर्षद हर्षद तो हर्षद ह्या टीममध्ये उमेश दा आणि हर्षद आहे आणि ह्या टीम सॉरी ह्या पीचवरती आणि ह्या पीचवरती एक मनोज दा आणि आपला अमर रबाडा दोन्ही पीचवरचे ह्या पिचवरती पण 1 विकेट गेला आणि ह्या पिचवरती पण आणि हे मारलेलं आहे उमेश दानी आणि हे कॅच पकडलेलं आहे रोहन दानी कॅच पकडली आहे 22 किती बॉल बॉल किती सांग 18 22 पाहिजे 22 यांच्या आता समोर आणणार तुम्ही बाई हे आमचे कप्तान गाणी संघाचे नितीन 18 बॉल 22 हे आमचे विरोधक रोमेश भाईने मस्त बॉलिंग टाकलेली अविदा ऑल द बेस्ट हे ह्या साईडचे फायटर बॉईज आम्हाला 21 रनाचा हे आहे दोन्ही संघ 22 रन दोन्ही संघांना 22 रनाची गरज आहे आणि आमचे फिल्डिंगसाठी गेलेत आपले ह्या पिचवरती आमच्या संघाचे मनोज उज्ज्वल हे टाकीत आहेत आणि त्यासाठी दिनेश उदल हे पहिला बॉल डॉट बॉल घेतला आहे आमचा मालक कॅप पॉन्सर थँक्यू कॅप पॉन्सर केल्याबद्दल दुसरा बॉल मनोजन टाकला आणि हे 1 रन घेतला आहे बॉलला 3 पाहिजे जी पहिली आपली मॅच झाली आपण 3 बॉल 3 पाहिजे आणि समोर हार्दिक बॉल टाकत आहे आणि इकडे पियुष खेळत आहे आणि अरे यार तीन बॉल 2 आणि परत हार्दिकने एकदा टाकले आहे अरे यार 14 पहिलीच मॅच आपण हरली आहे चॅलेंजर हे लोक जिंकले आहेत चांगले मस्त आले जाऊ दे बाबा होतो मस्त रबाडीची कॅच पाहिजे होती जाऊ दे आणखी 2 चान्स 3 चान्स आपल्या आता हे कोणाकोणी लागले इकडे मिलिंदा हे कोणाचे लागले इकडे रायगड डेक्कन पॉकलन आणि रायगड रॉयल रायगड काय डबल लागत आणि आज जेव्हा इकडे झाले किती पाहिजे 5 किती बॉल 1 बॉल 5 पाहिजे या पेजवरचे जे पहिलीच मॅच लागले त्याची बघू 1 बॉल 5 6 मारल्यानंतर मॅच जिंकू शकतो आणि समोर रोहन केला आहे आणि बॉल कोण टाकतोय समोर बॉलर आशिष आहे आणि समोर खेळणार रोहन आहे बघू 1 बॉल 5 पाहिजे आहेत या पेजवरती ही पेजवरती आपण मॅच हरले आहोत 1 बॉल 5 रन पाहिजे याच साईडला हे मॅच झाली दुसरी टीम लागली इथे तर डिटर्मिन जात नाही मी पण इथे 1 बॉल 5 आणि हा मारलेला आहे आणि दिनादानी कॅच पकडलाय वा GPL काय नाव आहे रे
GCC बॉईज विन झाले इकडे आणि इकडे GPL चॅलेंजर ना ते विन झाले. GPL चॅलेंज आपण देऊ आणि आम्ही हरले. मग ते ह्या साईडला GPL चॅलेंजर विन झाली आणि ह्या साईडला GPL बॉईज GCC बॉईज विन झाले आणि हरलेली फायटर्स आणि आमची काव्या 11 ते दुसरे लागले. तेवढे डिटेल मी जात नाही, मी तुम्हाला शॉर्टकट दाखवतो. चला नंतर व्हिडिओ मागाच्या धावपळीत तुम्हाला मी ट्रॉफी दाखवलीच नाही. ॲक्च्युली तुम्हाला स्टेज आणि ट्रॉफी दाखवतो. आपली GPLची जी ट्रॉफी आहे ते स्मारक चिन्ह आहेत छोटे छोटे आणि त्याची मेन ट्रॉफी ती दाखवतो. GPLची ट्रॉफी आहे. तुम्ही बघायचे तसे यावर्षी पण मुलांनी छोटे छोट्या मुलांनी इथे धंदे लावले आहेत छोटे छोटे खाया पियाचे. दाखवतो काय काय आहेत ते. काय काय चायनीज वेज हे काय दोन दिन चला मसाला हे काय चायनीज वेज हे कितीला पुढे पाहिजे इथून चना बिल खावायची पहिले पुढचं पण टेस्ट करून बघू लवकर बनवे. चायनीज वेल आणि एक आहे तो थोडा थोडा खावा. पैसे माझ्याकडून घे थोडा खायचं बोला 20 रुपये दिले 200 रुपये दिले भाई क्वांटिटी जास्त टाक कोबी टाक. चायनीज वेल भाई दाखव चना वेल चायनीज वेल आणखी पुढं पाहिजे पुढं पण तुम्हाला दाखवतो आणखी काय काय धंदे मंचुरियन वाले. तुमची काय काय आहे आपले प्रेम आणि सनी आहे लास्ट तो काय तुमची का काय काय सांग. चायनीज वेल आणि एक दिन प्लेट मंचुरियन सगळं टेस्ट करून बघतो मी. चायनीज वेल केली तिथे टेस्ट हा एक प्लेट काय बोलतो 4 पीस 10 रुपयाला लुटता ना तुम्ही दे आता एक पीस एक्स्ट्रा टाक माझ्यात काय बस काय काय बोलतो चटणी काय अच्छा कोबी बिबी बघा किती क्वांटिटी आणली आहे. मस्त आहेत ना चना बिल खात बस चटणी टाक भाई टाक थोडी 10चं 5 4 ते 5 म्हणून हे तुमची काय शपथ सरबत आहे काय तुमचे किती रुपये दे एक ग्लास दे टेस्ट करून बघ. हो देतो 10 रुपये ग्लास आहे. ठीक आहे एवढा पण नाही चांगला आहे थंड नाही झालाय ठीक आहे. वैभव टेस्ट करून बघ कसं लागतंय. वैभव टेस्ट करून सांगतील किती दाम आहे किती. ठीक आहे 10 रुपये देत आहेत. त्या बाबू का आहे चना बेल आहे आणि काय बाबू तुझी का हा बस चना बेल गोला आहे कुठं आहे गोला कसं ना एक चना बेल बनव ना. ओके बाबू कसं बनवत आहे तिथली एक टेस्ट केली ठीक होती कितीला हा 10ला हा प्रोफेशनल बाबू काय लागलास घरानं बनवलं का तू बनवलास. अरे वा टासर वाटत मस्त समज बघ या सुविधा ती कागद आणते कोथिंबीर टाक बोलून आणि हा काय मसाला आहे चाट मसाला चायनीज वेल आहे आपली बाबून बनवलेली 10 रुपये ना. ठीक आहे मस्त आहे मस्त आहे मस्त आहे. म्हणजे असं छोटे छोटे धंदे करतात 10 रुपये 20 रुपये 15 रुपये खूप छान असं त्याची बेल खाली ते खूपच छान होती. तिकडची बेल पण मस्त होती ज्यूस थोडाही होता पण छान होता. गावाच्या मुलांना काय धंदे करून मस्त एकदम मस्त खायची मजा असते गावाला लागते संघ चालूच आहेत आपले तेवढा काय इंटरेस्ट जात नाही. कशी GPL आमच्याकडे साधी करतात गाणी किती मिळली ते दाखवतो व्हिडिओ पुढे बघितलं. आता आमची स्टीम आहे आणि एकला एक पाहिजे आहे रायगड काय रायगड रॉयल ना रायगड रॉयल सोबत काव्या 11 एक बॉल एक रन. आमचे कर्णधार आमचे प्रेक्षक सॉरी आमचे टीम पूर्ण तयार आहे ते नाचण्यासाठी. एक बॉल एक विन एकदा बॉलिंग टाकत आहे
पहिले वॉर्निंग असते ना. एक बॉल एक साईडला होतो मायला. एक बॉल फायनली एक मॅच जिंकला 3 मध्ये आणखी एक जिंकायचं आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मस्त 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 मस्त. ए रबाडा नाव नको चालया. 4 पैकी आता 1 जिंकल्यावर 2 हरले. आणखी 1 जिंकायचे आम्हाला. कधी मग फायनल मध्ये आम्ही थोडं टॉप मध्ये येऊ. एकदा आमची गेलीच आहे टीम. आणखी 1 मॅच जिंकायची आहे. थोड्या वेळानं जेवण खाऊया ओढतो वरती आणि मॅच चालू होतील. आता दीपूभाई आम्ही जातो खाली जेवायला. थोडा भेटूच. A few moments later. तर आता संध्याकाळ आता लास्ट जे सेमीफायनलला पोहोचले संघ होईल थोड्या वेळात. 1 मॅच बाकी आहे. तुम्हाला जे संघ सेमीफायनलला पोहोचले त्यांची संघ पोहोचले सेमीफायनल. 81 दोघांचे चालले आहे. दोघांमध्ये कोण जिंकते त्यानंतर कोण जिंकेल. इकडे 2 येतील. इकडे एक आणि तिकडे एक. ते दोघांमध्ये फायनल होईल. फायटर बॉईज वर्सेस रायगड रॉक्स यांच्या कर्णधाराने इथे यायचंय. फायटर बॉईजचे कर्णधार आणि रायगड रॉक्सचे कर्णधार कुठे असतील त्याने स्टेज क्लासी यायचं आहे. पुढील होणारा सामना पहिला सेमीफायनल आणि दुसरा सेमीफायनल जीसीसी बाय वर्सेस सध्या चालू असलेला जो जिंकेल तो संघ. खेळाडू अजित कदम टॉप पुढे हस्तमिलाप झालेला आहे. संघाचे वरिष्ठ खेळाडू अजित कदम यांनी सेमीफायनल रायगड रॉक्स आणि नाणेफेकीचा बॉल जिंकलेला आहे रायगड रॉक्स आणि त्याने प्रथम प्रिपरेशन घेतलेलं आहे रायगड रॉक्सने. आणि फायटर बॉईजला बॅटिंगसाठी फलंदाजीसाठी त्याने आमंत्रित केलेलं आहे. आणखी एक सामना संपल्यावर पहिल्या पुस्तकाने साठा घ्यायचा आहे. 13 धाव झालेल्या आहेत. शेवटचे चेंडू बाकी आहे. खूप अशी उत्कृष्ट अशी धावसंख्या 12-11ची सेमीफायनलच्या प्रयत्नासाठी त्यांची वाटचाल सुरू केलेली आहे. त्यांनी पहिल्या आणि पंचांचा दिनेश यांचा वाईटचा इशारा वाईट +1 असे 2 धावा 15 धावा झालेल्या आहेत. पहिलं षटक सुरू आहे. पुढे मॅच आपण बघू कोण ही जिंकते मॅच ते फायनल जाऊ ते तुम्हाला दाखवतो. बाकी तुम्हाला शॉर्ट शॉर्टमध्ये फायनल कोण जिंकलं ते दाखवतो. पुढे व्हिडिओ बघित राहा. पुन्हा एकदा 9 केलेला आहे. डिफेन्स चॅलेंजर संघ हा स्पर्धेतून बाद झालेला आहे आणि जीसीसी फाईट विरुद्ध तारा यांचा सामना सेमीफायनलमध्ये होईल. पुढील ज्याने टॉस उडवलेला आहे त्या संघाने क्षेत्ररक्षण घ्यायचे आहे. आता जीसीसी वाईज आणि तारा 11 यांच्यात सेमीफायनल आहे. एक सेमीफायनल पोहोचले होते कसा लावून सोडत जातात ते दुसरीच आहे. त्या 2 मध्ये कोण जिंकेल एक हे यासाठी एक यासाठी ते दोघांना फायनल होतील. तर पुढे व्हिडिओ बघितलं की काय होतं. सौरभ खांडेकर मॅन ऑफ द मॅच. दोन्ही संघाचे खेळाडू रायगड ते 2 संघ फायनलला गेलेत. तर टॉचविन त्याचे होत आहेत. तर तुम्हाला टॉचविन दाखवतो. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी हे बाजूला ऑल द बेस्ट सर्वांना. ऑल द बेस्ट. हे तुम्हाला ऑल द बेस्ट. आता फायनल सामना सुरू आहे. हॅलो आता वर्सेस रायगड बॉईज यांचा अंतिम सामना. फायनलमध्ये पोहोचलेले हे 2 संघ आणि सगळ्या संघांना मागे टाकून पोहोचलेले हे 2 संघ. आता त्यांच्यामध्ये हे फायनलचा सामना रंगणार आहे. लवकरात लवकर हा फायनलचा सामना चालू करावा दोन्ही संघाने. पंचांनी लवकरात लवकर आपले
गोलंदाजी करत आहेत सनी परमार आणि पहिला चेंडू आणि 1 रन 5 स्वरूपात नावाजलेला खेळाडू गाणगावचा प्रमोद इंकर आणि त्याच्या जोडीला आणि हा पटकावलेला चेंडू उंचाचा आणि पुढे चेंडू उंचाचा पटकावलेला हा चेंडू चालचे फरकचाल आणि 1 धाव पूर्ण करून संघाची धावसंख्या झालेली आहे ती आणि पुढे चेंडू नो बॉल नारायण क्षेत्ररक्षण करत आहेत आणि उत्कृष्ट चेंडूवर फलंदाज पूर्णपणे बीज झालेला आहे पुन्हा एकदा चेंडूमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तारा 11 गेल्या वर्षी सुद्धा मला बरोबर मालकच जर मैदानात उतरला असेल यापेक्षा मोठी गोष्ट नसेल जेणेकरून आपल्याला माईकवरती अनाउन्समेंट करता येईल संघाची धावसंख्या षटकार चेंडू त्याची माहिती देता येईल सर्वांना पूर्व मावळतीला लागलेला आहे आणि जीपीएलची 6वा पर्व सुद्धा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे 25 चोरीला झालेले 25ला विजय आहे तारा 11ला 25 धावा करायचे आहेत 18 चेंडूमध्ये सनी परमार आणि सौरभ खांडेकर यांचे त्यांचे कर्णधार सौरभ खांडेकर हे मैदानात उतरलेले आहेत पहिल्या षटकातील पहिला चेंडू सौरभ खांडेकर यांनी 1 धाव पूर्ण केलेले आहे 18 चेंडू 25 धावांचं टार्गेट आहे त्यांना पहिल्या चेंडूवरती 2 धाव निघालेले आहे संघाची वार्षिक धावसंख्या 1 तरी पुन्हा एकदा सांगतो या स्पर्धेसाठी भाईंदरवरून या ठिकाणी येतात या मैदानाची खूप आवड आहे त्यांना आणि या संघाचेच अनेक भाग असतात तिथून टाकले गोलंदाजी करत आहेत गणेश क्रिकेट संघाचे स्थानिक क्रिकेट संघाचे ते गोलंदाज आहेत या मैदानाचा त्यांना अनुभव आहे कमी आहे ना 1 धाव खूपच असं उत्कृष्ट षटक आहे सुशील टाकले यांचं सुशील यांचा मारलेला फटका आणि सौरभ खांडेकर आपल्या जबाबदारी त्यांनी पूर्ण एकदा सुरू केलेला आहे या संघाचं कर्णधार असते आणि पूर्ण जबाबदारी संघाची होते त्याने पूर्व मावळतीला गेल्याने पीच सुद्धा आपला रूप बदललेलं दिसतंय सध्या पीच शॉट मिळत नाही आहे फलंदाजांना वाईटचा इशारा गणेश टाकले यांच्याकडून या षटकामध्ये विजेता करणार आहे कोणी असेल सनी 2 धावा सनी परमार यांनी ऑफसाईडचा तो फटके सुरू केलेले आहेत सामना बरोबरी झालेला आहे जिंकण्यासाठी केवळ 1 धाव सनी परमार विजय षटकार आणि वाईट आणि तारा 11 हा संघ विजय झालेला आहे सर्व मान्यवर त्यांचं काढून एकत्र स्वागत करायचं आहे तारा 11 माहिती आहे शॉर्टकटमध्ये व्हिडिओ दाखवली आहे फायनल मी नक्की मोठी टाकीन 2 संघांची फायनल असेल ती नेक्स्ट व्हिडिओ आपली तीच असेल तोपर्यंत ही व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी केलं नसेल तर तारा 11 विजेता संघ उपविजेता संघ रायगड रॉक या दोन्ही संघांनी लाईन मध्ये उभं राहायचं आहे सर्व खेळाडूंनी यायचं आहे आपण या स्पर्धेसाठी क्रिकेट संघ गाणी आयोजित स्पर्धा आज 10 संघांनी भाग घेतला होता या संघातील काही संघांनी एकदम
सेलिमनीच्या वातावरणात ही स्पर्धा पार पाडण्यासाठी जे योगदान दिलं त्याबद्दल सर्व संघांचे कालेच्या गडगडमध्ये थोडा स्वागत करूया. तरी या शिक्षण स्पर्धेसाठी अध्यक्ष साहेब, दोन्ही मंडळाचे अध्यक्ष इथे उपस्थित राहायचे आहे, मुंबई कमिटीचे कार्यकर्ते इथे उपस्थित राहायचे आहे. या स्पर्धेसाठी प्रथम चषक, या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ट्रॉफी विलास उज्जवल यांनी दिलेली होती. त्यांचं सर्वांच्या वतीने टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे, अभिनंदन करायचं आहे. द्वितीय क्रमांक धर्मेश करण यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. फायनलसाठी उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज प्रीतेश चिविलकर यांनी ट्रॉफी दिली, त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करायचं आहे. या स्पर्धेसाठी जास्त धावा आणि जास्त विकेट प्रीतेश चिविलकर यांनी टी-शर्ट दिलेले आहेत, त्यांचं सुद्धा या मंडळाच्या वतीने टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप योगेश चिविलकर यांनी दिलेले आहे, त्यांचं सुद्धा टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करायचं आहे. आणि या उपविजेता आणि विजेता संघासाठी मेडल अश्विन सावंत यांनी दिलेलं आहे, त्याचं सुद्धा या मंडळाच्या वतीने अभिनंदन करायचं. धन्यवाद या सर्व जयंतीरावांचे. स्पर्धेत आता आपण पारितोषिक वितरण करणार आहोत. तरी कमिटीने नेमली होती क्रिकेट संघाने, त्याने ते काही विकट लावून इथे विजय उपविजेते असतील, उत्कृष्ट गोलंदाज असतील, फलंदाज असतील यांची नावं जाहीर केलेली आहेत. तर मी प्रथम एक नाव उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आर्यन करण, उत्कृष्ट खेळण्याने बघण्यात या मैदानात आर्यन करण 251 रुपये त्यांना पारितोषिक देण्यात येत आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणारे दोन घेतलेले आहेत. अशा खेळाडू करण. बेस्ट बॅट्समन प्रमोद उजल, बेस्ट बॅट्समन प्रमोद उजल. क्रिकेट टीम करण्याला विनंती करतो, त्यांनी यायचं आहे आणि ट्रॉफी द्यायची आहे. बेस्ट फलंदाज, बेस्ट बॉलर नवीन खेळाडू आहेत स्थानिक क्रिकेटचे, त्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. त्यांना टी-शर्ट देण्यात येत आहे. सुशील टाकळे, ऑरेंज कॅप म्हणजे जी गोलंदाजाला दिली जाते सौरभ खांडेकर. ऑरेंज कॅप आणि टी शर्ट हे त्यांना देण्यात येत आहे. सौरभ खांडेकर. पर्पल कॅप ते मानकरी आहेत, दुबईवरून आलेले विलास उजल. पर्पल कॅपचे मानकरी विलास उजल, पर्पल कॅपचे मानकरी उजल. आता द्वितीय क्रमांक विजेता संघ रायगड रॉक याच्या कर्णधारांनी संघ मालकांनी इथं उपस्थित राहायचं आहे. त्यांना स्थानिक मंडळाचे अध्यक्ष आणि धर्मेंद्र करण यांनी इथं ते ट्रॉफीने त्यांची देणगी प्रदान करते. अश्विन सावंत उपविजेता संघातील खेळाडूंना मेडल प्रदान करतील. दोघांच्या वतीने 1100 आणि चषक 11 आणि चषक या संघाने. धन्यवाद रायगड रॉक, आपण इथपर्यंत मजल मारल्याबद्दल. विजेत्या संघातील 11 खेळाडूंनी पुढे येते, त्यांना मेडल प्रदान करतील. विजेता संघ सारा 11 यांना चषक प्रदान करतील. या चषक घेतलेले विलास उजल आणि मुंबई मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ दादा खांडेकर हे त्यांना चषक आणि रोख रक्कम 350,000 हे प्रदान करतील. सर्वांनी याचं धन्यवाद. वडा वडा तर अशा प्रकारे आमचे सामने होतात आपले जीपीएलचे दरवर्षी. गेल्या वर्षी तुम्ही बघत नसणार, गेल्या वर्षी थोडं गडबड झाले, पण ह्या वर्षी खूप मस्त असे प्रकारे झाले. एक नंबर आपल्या सारा 11 मांडला आणि 2 नंबर आपल्या रायगड रॉक स्टार म्हणून संघ त्यांनी मांडला. ते फर्स्ट टाइम होतं, पण काव्या 11 दरवर्षी आपल्याकडे असते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनल आपल्या. आणि नेक्स्ट व्हिडिओ मी लवकर भेटू आणि असेच आपले व्हिडिओ येत राहतील, तर चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. टाटा बाय बाय, टेक केअर.